तुम्ही रोज मार्केट उघडण्याची वाट बघता, मार्केट उघडतं, मार्केट ओपन झाल्यानंतर तुम्ही ट्रेड घेता, तो ट्रेड तुमचा लॉसमध्ये जातो, तो लॉस रिकवर करण्यासाठी परत तुम्ही दुसरा ट्रेड घेता आणि परत तो पण ट्रेड तुमचा दुसरा पण लॉसमध्ये जातो आणि परत तुम्ही तिसरा ट्रेड घेता, ते पण मोठ्या क्वांटिटीमध्ये घेता, कारण की तुम्हाला वाटतं झालेले 2 ट्रेड जे लॉसेसमध्ये गेले ते आपल्याला लॉस रिकवर करायचा, म्हणून तुम्ही परत तिसरा ट्रेड प्लॅन करता आणि त्या तिसऱ्या ट्रेडमध्ये तुम्ही भरमसाठ क्वांटिटी प्लॅन करता. तर जिथे तुम्हाला सकाळी 2000चा लॉस झाला तर तोच मार्केट क्लोजिंगपर्यंत तोच लॉस तुमचा 10,000वर जातो. हे असं तुमच्यासोबत झालंय का? तुम्ही 2000चा लॉस रिकवर करण्याच्या नादामध्ये 10,000चा लॉस करून दिवसाच्या शेवटी शांत बसले आणि मग तुम्हाला वाटतं खरंच इंट्राडे ट्रेडिंग वर्क होती का, स्ट्रॅटेजी खरंच किंवा सेटअप आपला चांगला आहे का, किंवा सेटअप फेल होते की कुठे चुकते मुळात हे कळत नाही, त्याच्यामुळे इंट्राडे ट्रेडर फेल होतो असं तुम्हाला वाटायला लागतं. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअर करणार आहे की एक्झॅक्टली तुम्ही काय चुका करता, त्यामुळे तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सक्सेस बघायला मिळत नाही किंवा फार कमी लोकांना इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सक्सेस मिळतं आणि फार जास्त लोकांना लॉसेस होतात. जे त्याचे कोणते कारणे किंवा कोणत्या रिझनमुळे ते लोक लॉसमध्ये राहतात आणि त्यातली तुम्ही कोणती चूक केली हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मला सांगायला विसरू नका. मे बी हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होऊन जाईल. तुम्ही तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही कदाचित लॉसमध्ये, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे इंगळे तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी अजून जर तुम्ही धन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करताना सगळ्यात जास्त लोकांना लॉसेस होतात किंवा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लोक नेहमी फेल होतात, त्याचे काही रिझन्स आहे. ते कोणते रिझन्स आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं होतं काय, मार्केटमध्ये तुम्ही एंटर केल्यानंतर पहिल्यांदा मार्केटची सायकोलॉजी किंवा मार्केटचा रूल आहे तो कदाचित हे व्हिडिओ जेवढे लोक बघतात ते त्यांच्यासोबत नेहमी झालेला असेल. मार्केटमध्ये तुम्ही एंटर झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही 10,000च्या कॅपिटलने किंवा 1 लाखाच्या कॅपिटलने आलं आणि 1 लाखाच्या कॅपिटलवर तुम्हाला पहिल्याच दिवशी 5 ते 10,000चं जर प्रॉफिट झालं तर तुमचे कॅल्क्युलेशन स्टार्ट होतात. मार्केट 1 महिन्यामध्ये किती दिवस ओपन असतं, मग तुम्ही 1 लाखावर किती पैसे कमवू शकता, हे तुमचे ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन स्टार्ट होतात आणि मग तुम्हाला वाटतं मी जर 1 लाख लावले तर, मी 2 लाख लावले तर, 3 लाख लावले तर एवढे पैसे बनतील आणि ही सगळ्यात मोठी तुम्ही पहिल्यांदा चूक करता आणि तुम्ही तुमच्या एका ड्रीम किंवा स्वप्नाच्या दुनियामध्ये जाऊन बसता की मग मी हे करेल, मी ते घेईल, मी असं करेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतो एंडला तुम्हाला लॉस. तर किती लोकांनी हे असं केलेलं आहे की मार्केटमध्ये एंटर झाल्यानंतर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी प्रॉफिट झाल्यानंतर त्यांनी ॲटोमॅटिक 20 दिवसाचा, 22 दिवसाचा, 1 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांना कळून गेलं की लाईक आपण 1 लाख रुपये लावून 2-4 लाख रुपये आरामात काढू शकतो. ही सगळ्यात मोठी चूक आहे, त्यामुळे तुमची सायकोलॉजी खराब होते. तर त्यातले सगळे कारण आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. तर इंट्राडे ट्रेडर फेल का होतो त्याचे मी तुम्हाला 8 ते 9 कारणे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते तुम्ही इतके केअरफुली बघा आणि नोट डाऊन करा आणि तुम्ही जिथं ट्रेडिंग करताना तिथे तुम्ही स्टिक करा, जेणेकरून नेक्स्ट टाइम तुम्ही ती मिस्टेक नाही करू शकत किंवा नाही करणार हे त्याला बघून तुम्हाला समजेल. नाहीतर व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही ते अप्लायच नाही केलं तर व्हिडिओ पाहून तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्ही असं काहीतरी करा की ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. इंट्राडे ट्रेडर का फेल होतं त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय, वेगवेगळे सेटअप किंवा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी यूज करणं ते आणि मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॅटेजी सारख्या बदलत राहणं. आता होतं काय, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये एंटर करता तुम्ही एखादा व्हिडिओ बघता किंवा तुम्ही मलाच बघितलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही माझे एखादी स्ट्रॅटेजी अप्लाय केली, त्यावर तुम्हाला पहिल्या 2 दिवसामध्ये डायरेक्टली स्टॉप लॉस झाला, तुम्हाला वाटतं हा सेटअप फार खराब आहे, तुम्ही त्याला सोडून देता, परत तुम्ही दुसरा व्हिडिओ बघता किंवा परत दुसरी स्ट्रॅटेजी फॉलो करता, परत त्याच्यामध्ये सेम होतं. म्हणजे तुम्ही वारंवार करत काय असतं, सारख्या स्ट्रॅटेजी बदलत असतात. तर प्रत्येक वेळेस नवीन स्ट्रॅटेजी अंमलबजावणी करण्यापेक्षा त्या स्ट्रॅटेजीवर तुम्हाला कमीत कमी 3 महिने बॅक टेस्टिंग आणि कमीत कमी 3 महिने फॉरवर्ड टेस्टिंग करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट यूज करून जेव्हा तुम्ही ट्रेड करता त्यावेळेस तुम्हाला स्ट्रॅटेजीचं सगळं ॲक्युरेट आणि त्या सेटअपचा ॲक्युरेट रिझल्ट बघायला मिळतो. पण होतं की आपण पहिला ट्रेड केला लॉसमध्ये गेलो, दुसरा ट्रेड केला लॉसमध्ये गेला, सेटअप बदलला. तर असे किती तुम्ही सेटअप घेऊन येणार आहे. तर प्रत्येक सेटअप तुम्ही सारखा बदलल्यामुळे तुम्ही ॲक्च्युली लॉसेसमध्ये जातात. तर प्रत्येक ट्रेडरचं सगळ्यात पहिलं इंटेन्शन हेच असायला हवं की मार्केटमध्ये कॅपिटल वाढवण्यापेक्षा आपलं कॅपिटल आपण कसं वाचवू शकतो किंवा कसं सुरक्षित ठेवू शकतो ह्या सगळ्या गोष्टीकडे त्यांनी फोकस केला पाहिजे. सेकंड गोष्टी, कधी पण तुम्ही ट्रेड केल्यानंतर तुम्ही ट्रेडमध्ये
कधीच रिस्क मॅनेजमेंट करत नाही. आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय असतं, जर तुम्ही एखादा ट्रेड घेतला त्याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस 10 पॉईंटचा, टार्गेट 20 पॉईंटचा असायला हवं किंवा मिनिमम 10 पॉईंटचा असायला हवं. म्हणजे तुम्ही एखादा ट्रेड एक्झिक्यूट करता, 1 लाखाचं तुमचं कॅपिटल आहे, 1 लाखावर तुम्हाला मिनिमम किती रिस्क घ्यायची आणि मॅक्झिमम किती रिवॉर्ड म्हणजे किती प्रॉफिट घ्यायचं हे तुमचं कॅल्क्युलेशन नसतं. तर होतं काय, तुम्ही प्रॉफिट घेता आणि फार छोटंसं प्रॉफिट घेता आणि लॉस घेताना इतका अनलिमिटेड लॉस घेऊन जाताना की भले तुम्ही पुढचे 10 ट्रेड जरी प्रॉफिटमध्ये आले तर तो एक मोठा लॉस तुमचा त्या 10 ट्रेड प्रॉफिटमध्ये असून सुद्धा रिकवर होत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिलं ट्रेडरला रिस्क मॅनेजमेंटवर फोकस करायचा. आणि सगळ्यात जास्त मोठी चूक ट्रेडरची ही असते इंट्राडे ट्रेडिंगमध्ये फेल होण्याचं मेन कारण हेच असतं, तो स्टॉप लॉस लावत नाही. तर मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या जर गाडीमध्ये ब्रेक नसेल तर तुम्ही ती गाडी चालवणार का? नाही चालवणार. कारण की तुम्हाला माहिती आहे विदाऊट ब्रेकवाली जर गाडी आपण चालवली तर आपला ॲक्सिडेंट होणार आहे. आणि स्टॉक मार्केटमध्ये पण जर तुम्ही विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग केली तर तुमचा खूप मोठा लॉस होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग करायची नाही. भले तुमचे कंटिन्युअसली स्टॉप लॉस हिट होऊ द्या, चालेल, काहीच इश्यू नाही. पण तुम्ही ॲक्च्युली 10-15 ट्रेड 25-30 ट्रेड करणार कंटिन्युअसली स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर. आणि तरी पण तुम्ही डेली ट्रेड करता, डेली स्टॉप लॉस लावता, म्हणजे तुम्ही एक डिसिप्लिन मेंटेन करता आणि तुमच्याकडे एवढे स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर भरमसाठ नॉलेज आलेलं असणार आहे. पण जर एकाच ट्रेडमध्ये तुम्ही सगळं कॅपिटल विदाऊट स्टॉप लॉस ट्रेडिंग केल्यानंतर गमवलं तर तुमची सायकोलॉजी नक्कीच खराब होणार आणि नंतर तुम्हाला ट्रेड होल्ड करायला भीती वाटणार. जसं जर तुम्ही गाडीवरनं पडले ना 2दा-3दा तर तिसऱ्यांदी गाडी चालवायची डेअरिंग होत नाही का, तर तुमच्या माइंडमध्ये फिअर बसतं. तसंच ट्रेडिंगमध्ये पण असतं. तिसरी ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त एक मिस्टेक होती, जे सगळ्यात जास्त मी स्वतः ऑब्झर्व केलेली आहे. लोक काय करतात, सगळ्यात जास्त ओव्हर ट्रेडिंग करतात. इतकी ओव्हर ट्रेडिंग करतात, मार्केट ओपन झाल्यानंतर त्यांना असं वाटतं 10-15 मिनिटांमध्ये की लाईक आता मार्केट संपणार आहे की काय, आजच मार्केटचा शेवटचा दिवस आहे का, याच्यानंतर परत मार्केट कधी ओपनच होणार नाही. मार्केट थोडं जरी वाढलं आणि थोडी जरी ग्रीन कॅन्डल जरी दिसली ना, वरती जायला लागलं ना, फटाफट बाईंग करता. इतके ओव्हर ट्रेडिंग करता. मार्केट थोडं रिव्हर्स झालं का परत काढायची पोझिशन, परत थोडं वरती गेलं किंवा एखाद्या कॅन्डलचा प्रॉपरली ब्रेकआउट झाला नाही, फक्त ती ब्रेकआउटच्या नियर गेली पण ती क्लोज करत नाही आणि वरती खूप मोठी वीक क्रिएट करून येते आणि त्याच्या क्लोजिंगच्या आधीच तुम्ही मोठी क्वांटिटी एक्झिक्यूट करून बसता. परत खाली आल्यानंतर तुम्ही काढता, परत मार्केटवरती जायला लागलं, क्वांटिटी वाढवतात आणि ओव्हर ट्रेडिंग करता. त्यामुळे होतं काय, तुम्हाला खूप मोठ्या लेवलला ब्रोकरेज पण लागतं, सेकंड टॅक्सेशन पण लागतं, स्लिपेजेस पण तुमचे वाढतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रॉपरली सेटअपची वाट बघितली पाहिजे. ओव्हर ट्रेडिंग पहिलं तुम्हाला थांबवायचं. सेटअपची वाट म्हणजे काय, जर तुमचा सेटअप बनतच नाहीये 4-4, 5-5 दिवस आणि तुम्ही स्क्रीन समोर बसून आहे ना, तुम्ही एक प्रो लेवल बनले, तुम्हाला कुणाकडनं सर्टिफिकेट घ्यायची गरज नाहीये. त्यामुळे तुम्हाला ओव्हर ट्रेडिंग करायची नाही, सेटअपची वाट बघायची. त्यामुळे तुम्हाला ब्रोकरेज, टॅक्सेशन ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली ॲड होणार आहे. त्यामुळे पण इंट्राडे ट्रेडर फेल होतो. सगळ्यात मोठ्या ट्रेडिंगचा एक ड्रॉबॅक किंवा सगळ्यात मोठा ओव्हर ट्रेडिंग नंतरचा रिव्हेंज ट्रेडिंग. लाईक आपण काय करतो, मार्केटमध्ये एकदा जर लॉस झाला ना, आपण रिव्हेंज ट्रेडिंगमध्ये जातो. आपल्याला खूप मार्केटचा राग येतो आणि मार्केटचा राग आल्यानंतर आपण म्हणतो आता याने माझा लॉस केलाय ना, चालेल, मी आता परत क्वांटिटी घेणार, चालेल, हे माझे सगळे पैसे संपले तरी चालेल. ॲक्च्युली मी माझ्या पर्सनल लाईफमध्ये आणि माझ्या सराउंडिंगमध्ये जेवढ्या लोकांना मी बघते ट्रेडिंग करताना, हा सगळ्यात जास्त मेल इगोमध्ये असतं. मी हे कुणाला डायरेक्टली हर्ट नाही करत आहे, मी लेडीज आणि मेलमध्ये कंपॅरिझन पण नाही करत आहे, पण मी जस्ट माझं ओपिनियन शेअर केलं. मे बी मी रॉंग पण असू शकते, पण मी माझ्या घरामध्ये, माझ्या स्टुडंटमध्ये, इवन खूप साऱ्या 10-15 हजार लोकांमध्ये पण हे करून मी बघितलेले. फिमेल आपल्या लॉस झाल्यानंतर गप्प बसतात, दुसरा ओव्हर ट्रेडिंग मोस्टली त्या करत नाही. पण रिव्हेंज ट्रेडिंग किंवा रागामध्ये जास्त ट्रेडिंग करण्याचं कारण किंवा सगळ्यात जास्त कोण करतं तर मेल करतो, हे मी सगळ्यात जास्त बघितलेलं. मे बी मी रॉंग असेल तर तुम्ही मला सांगा. होतं काय, माणसांना पटकन जास्त राग येतो आणि राग आल्यानंतर त्यांना वाटतं आता माझे पैसे यांनी घेतले ना, चालेल, हे 10,000 रुपये लावले, हे 1,00,000 रुपये लावले, संपले तरी चालेल, पण मी आता परत दुसरा ट्रेड करून प्रॉफिट काढणार, लॉस रिकवर करणार. त्या नादामध्ये अजून लॉसेस होतात आणि तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग करता, तुम्ही बदल्याच्या भावनेने मार्केटमध्ये उतरता. तर ही सगळ्यात जास्त तुमच्या सायकोलॉजीला धोकादायक कंडिशन आहे. त्याच्यामुळे डेली तुम्हाला एक लॉस मॅक्झिमम ठरवायचा आहे आणि ती लिमिट गाठल्यानंतर किंवा ती लिमिट आल्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग बंद करायचं आणि तुमची लाईफ एन्जॉय करायची. कधी रिव्हेंज ट्रेडिंग करायचं नाही. आता रिव्हेंज ट्रेडिंग फक्त लॉसमध्ये होत नाही, प्रॉफिटमध्ये पण होती. कधी कधी आपल्याला प्रॉफिट आलं 10,000चं, तर आपण काय म्हणतो, चला आता 10,000 तर कमवलं, चला अजून एक रिस्क घेऊन बघू, आणि दुसऱ्या ट्रेडमध्ये आपण ते 10,000 पण घालवतो आणि अजून आपल्या जवळची पण अमाऊंट घालवतो. तर ती पण एक रिव्हेंज टाईपची ट्रेडिंग आहे. एका दिवसामध्ये प्रॉफिट आलं ना, तुम्ही एन्जॉय करा लाईफ. नेक्स्ट डे मार्केट ओपन होणारच आहे.
पाचवी एक मिस्टेक जी लोक करतात, त्यांचं कसलंच ट्रेडिंगचं प्लॅनिंग नसतं. एंट्री कुठे घ्यायचं आहे, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे, टार्गेट कुठे ठेवायचं, पोझिशन सायझिंग किती असायला हवे, एक्झॅक्टली टार्गेट आल्यानंतर कुठे प्रॉफिट बुक करायचंय, सर्व ट्रेड घेण्यापूर्वी आपल्याला आधीच प्लॅन करायला लागतं. आता तुम्ही बघितलं असेल, मी सगळ्यात मोठ्या लेवलला स्विंग ट्रेडिंग करते. कोणी जर मला बघितलं असेल तर त्यांना माहिती आहे माझे 99% ॲक्युरेट ट्रेड येतं. पण त्या ट्रेडमध्ये मी महिना 2-2, 3-3, 4-4 महिने वाट बघते माझ्या सेटअपची आणि त्याच पॉईंटला मी एंट्री घेते. जर तो ट्रेड माझ्याकडनं मिस झाला तर मी त्याच्या मागे कधी पळत नाही, कारण की माझी राईट टाईमला एंट्री नाही आहे, त्यात माझ्या लॉस वाढणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं मी पूर्वकल्पना असते मला, म्हणून मी कधीच त्या गोष्टी अप्लाय करत नाही. आणि तुम्ही जर ह्या गोष्टी पुढच्या 3 महिने फॉलो केल्या ना, नक्कीच तुमची पण ट्रेडिंग सुधारणार. त्याच्यामुळे बिना ट्रेडिंगच्या प्लॅनिंगच्या व्यतिरिक्त तुम्ही ट्रेड करायचे नाही. जर तुम्ही स्विंग ट्रेडर असेल किंवा तुम्ही इंट्राडे ट्रेडर असेल, तर तुमचं जर स्टॉक सिलेक्शन आज तुम्ही केलेलंच नसेल किंवा तुमचे ते स्टॉक ॲक्टिवेट झाले नाही, तर कुठे पण अननेसेसरी एंट्री करायची नाही. हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं. 6वी सगळ्यात जास्त ट्रेडर ही मिस्टेक करतात. सतत स्ट्रॅटेजी बदलतात. पहिल्यांदा EMA फॉलो करतात, त्यांना वाटतं EMA ने आता काही प्रॉफिट बनत नाही, मग ते RSI फॉलो करतात. RSI प्रॉफिट बनत नाही, मग त्याच्यानंतर ते सुपर ट्रेंड फॉलो करतात, त्यांनी पण प्रॉफिट बनत नाही. नंतर त्यांना असं वाटतं की आता ह्या सगळ्यांनी प्रॉफिट नाही बनत आहे, मग ते प्राइस ॲक्शन फॉलो करायला जातात. प्राइस ॲक्शनमध्ये सपोर्ट, रेजिस्टन्स, चार्ट पॅटर्न प्रॉपरली कधीच कोणाला आयडेंटिफाय करता येत नाही. मग ते पण आयडेंटिफाय न झाल्यामुळे होतं काय की त्यांना प्राइस ॲक्शनमध्ये पण सक्सेस मिळत नाही. तर सारखं सेटअप तुम्हाला बदलायची गरज नाही. तुमचं फाउंडेशन हे प्राइस ॲक्शन आहे. प्राइस ॲक्शन तुम्हाला पहिलं क्लिअर करायचं. सेकंड प्रायोरिटी ही इंडिकेटर असते, तर फर्स्ट प्रायोरिटी कधीच इंडिकेटर नसते. त्याच्यामुळे सारखे सेटअप किंवा स्ट्रॅटेजी बदलून काहीच तुम्हाला फायदा होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर EMA वापरतात किंवा EMA यूज करतात, तुम्ही ॲटलिस्ट त्याला बॅक टेस्ट करा, फॉरवर्ड टेस्ट करा, त्याच्यावर तुमचं ट्रेडिंग जर्नल मेंटेन करा. 2-3 महिने, 4 महिने, 5 महिने त्या कॅपिटलवर स्मॉल क्वांटिटीनी ट्रेड एक्झिक्यूट करून बघा. मग तुम्हाला रिअलमध्ये तो सेटअप वर्क करतोय की नाही ह्या सगळ्या गोष्टी कळेल आणि तुम्हाला सारखे सेटअप बदलायची गरज नाही. जर तुम्ही आत्तापर्यंत खूप सेटअप बदलले असेल ना, तर तुम्हाला सगळ्या सेटअपची बॅक टेस्टिंग करून बघायची गरज आहे. फॉरवर्ड टेस्टिंग आणि नंतर तुमच्यासाठी कोणता सेटअप योग्य की मी मेंटली कोणत्या सेटअपमध्ये स्टेबल आहे त्या सेटअपला तुम्हाला फॉलो करायचे. आणि तुम्ही जर किती पण सेटअप बदलले ना, तर तुम्हाला कधी फायदा होणार नाही. एका सेटअपवर नेहमी कायम राहायला शिका आणि ते बेस्ट आहे प्राइस ॲक्शन. सगळ्यात अजून लोकांना एक सवय असते, मार्केटमध्ये प्रेडिक्ट करून बसतात. हा मला वाटते मार्केटवरती जाणार, मला वाटते हा स्टॉक वरती जाणार आहे. इंट्राडेमध्ये सगळ्यात जास्त लॉसेस होण्याचे मेन कारण आहे की भले स्टॉक हा रेजिस्टन्सच्या तिथे आणि ते बोलतात अरे नाही आता हा वरतीच जाणार आहे, नाही हा खालीच येणार आहे. तर अननेसेसरी प्रेडिक्ट करणं आणि चार्टला फॉलो न करणं, प्राइस ॲक्शनला फॉलो न करणं आणि प्रेडिक्ट करून बसणं, तर त्यामुळे पण सगळ्यात जास्त मोठ्या लेवलला लॉसेस होतात. तर मार्केटमध्ये तुम्ही कधीच प्रॉपरली काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. इवन तुम्ही मला जरी बघितलं असेल तर मी मार्केटमध्ये प्रेडिक्ट करण्याच्या आधी ती गोष्ट अशीच बनणार आहे आणि अशी झाल्यानंतरच मला एंट्री घ्यायची, हे माझं प्लॅनिंग असतं. मी प्रेडिक्ट नाही करत की मार्केटच पडणार आहे मग वाढणार आहे. हे असा सेटअप इथे बनवू शकतो, हे तुम्ही प्रेडिक्ट करू शकता, पण तो सेटअप झाल्यानंतरच एंट्री घ्यायची. तुम्ही प्रेडिक्ट करता आणि लगेच एंट्री घेतात, त्यामुळे तुमचे अगेन सारखे लॉसेस होतात. त्यामुळे पण इंट्राडे ट्रेडर सगळ्यात जास्त मोठ्या लेवलला फेल होतो. तो मार्केटमध्ये स्टॉक प्रेडिक्ट करतो की वरती जाणार आहे आणि ॲक्च्युली स्टॉक खाली जाण्याचा त्याचं डायरेक्शन किंवा सेटअप क्रिएट झालेला असतो आणि तो प्रेडिक्ट लॉंगला करून बसलेला असतो. त्यामुळे त्याचा तिथे सक्सेस रेशो अजून वीक होतो आणि सारखे लॉसेस होतात. त्यामुळे प्रेडिक्ट नाही करायचं, प्रोसेस फॉलो करायचं. जर सिस्टम किंवा चार्ट दिसतंय त्याला फॉलो करूनच ट्रेड करायचं. भले तुमच्या माइंडमध्ये लॉंगचा ट्रेड आहे पण चार्टवर शॉर्ट दिसत असेल तर तुम्हाला सेलच करायचं. 8वी आणि सगळ्यात मोठी मिस्टेक जी होती, आता ॲक्च्युली इंडियन मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करताना तुम्हाला 5x लिव्हरेज मिळतं, जास्त मोठ्या लेवलला लिव्हरेज नाही मिळत. बाकीच्या मार्केटमध्ये जास्त मोठ्या लेवलला लिव्हरेज मिळतं. त्यामुळे होतं काय, तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगसाठी जरी लिव्हरेज मिळते तर ते 5x लिव्हरेज मिळतं. आता ते 5x किंवा 5x लिव्हरेज एक्झॅक्टली काय असतं, तुम्ही जर 1 लाखाचा ट्रेड घेतला तर तुम्ही आरामात ती 5 लाखापर्यंत लिव्हरेजमुळे पोझिशन घेऊन जाता. ॲक्च्युली तुम्हाला जो लॉस होणार आहे हा तुमच्या 1 लाखाच्या कॅपिटलच्या अकॉर्डिंग होणार आहे. त्यामुळे लोक काय करतात, लिव्हरेजच्या नादामध्ये भरमसाठ ओव्हर क्वांटिटी किंवा पोझिशन सायझिंग आहे ना मॅनेज करत नाही, तर तुम्हाला 1 लाखावर किती लॉस झाला. लिव्हरेज ही चुकीची गोष्ट नाही, ही राईटच गोष्ट. तुम्हाला चांगल्या वेळी त्याला यूज करायचं. सपोज तुमचं कॅपिटलवर आजच्या दिवसामध्ये 5%चा मॅक्स टू मॅक्स स्टॉप लॉस आहे, म्हणजे तुम्हाला लिव्हरेज किती पण असू द्या
5x भेटू, 10x मिळू, किती पण मिळू, पण तुम्हाला ही गोष्ट नेहमी माहिती पाहिजे की आपल्याला एवढ्याच क्वांटिटी प्लॅन करायची आहे की आपला एवढ्या पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, तो जर हिट झाला तर आपल्याला 5,000पेक्षा जास्त लॉस व्हायला नको आहे. त्या अकॉर्डिंग तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा. म्हणून लिव्हरेज आहे म्हणून किती पण मोठा ट्रेड करायचा, एकाच दिवसामध्ये 20 ते 30,000चा लॉस करून नाही बसायचं. त्यासाठी तुम्हाला हे पहिलं प्लॅनिंग करायचं आहे की क्वांटिटी एवढ्याच प्लॅन करा किंवा पोझिशन सायझिंग एवढीच असली पाहिजे की 5,000च्या पेक्षा आपला जास्त लॉस झाला नाही पाहिजे. त्यासाठी लिव्हरेज किंवा पोझिशन सायझिंगवर तुम्हाला सगळ्यात जास्त मोठ्या लेवलला फोकस करायचं आहे. तर त्यामुळे तुम्ही जर मोठ्या साईजमध्ये ट्रेड केला लिव्हरेजमुळे तर तुमची रिस्क ॲटोमॅटिकली वाढते. तुम्ही भले 1 लाखाचं तुमचं कॅपिटल आहे त्याच्यावर 5x लिव्हरेज घ्या, क्वांटिटी घेता आणि 5,000च्या पुढे लॉस गेला नाही पाहिजे आणि ह्याच हिशोबाने क्वांटिटी घ्यायच्या. सगळ्यात मोठा ट्रेडिंगमधला दुश्मन किंवा शत्रू आपण म्हणू की इमोशन ट्रेडिंग किंवा भावनिक ट्रेडिंग. काय असतं, आपण जर एखादा चांगला ट्रेड घेतला ना, आपण मार्केटमध्ये आधी एवढे लॉसेस, आता तुम्ही बोलणार तू नाही केले का ज्योती लॉसेस, मी पण लॉसेस केलेले, असं नाही का मी केलेले नाही, पण आपण ज्यावेळेस ट्रेड करतो ना, इमोशनल फॅक्टर हा ट्रेडिंगमध्ये सगळ्यात जास्त पहिला येतो. तो कधी यायला नाही पाहिजे, पण त्याला कंट्रोल करायला, त्या सगळ्या गोष्टी करायला आरामात 5-6 महिने 1 वर्ष लागतात. त्यानंतर तो फिअर कमी होतो, पण ते तुम्ही जर तेवढं प्रॉपर वेने केलं तर होतं काय, तुम्ही आधी एवढे लॉसेस करता त्यामुळे तुम्हाला एखादा जर चांगला ट्रेड तुमचा झाला तर झाल्यानंतर होतं काय की तुम्हाला ट्रस्टच बसत नाही की हा ट्रेड खरंच प्रॉफिट आपल्याला देतो, प्रॉफिट अजून देऊ शकतो. तुम्ही फिअरमध्ये किंवा इमोशनली त्याला पटकन क्लोज करून निघून जाता आणि तो ट्रेड मोठ्या लेवलला प्रॉफिट देऊन जातो. मग तुमच्या माइंडमध्ये तेच सेट होतं की काल हा ट्रेड मी घेतला होता आणि मला याच्यात 5,000 मिळाले, मी होल्ड केला असता तर 15,000 मिळाले असते. मग त्याच्यानंतर होतं काय की तुम्ही एकदम ग्रीडमध्ये तो ट्रेड आधीच काढलेला असतो. नंतर नेक्स्ट ट्रेडमध्ये तुम्ही तसंच करता की ॲक्च्युली तो ट्रेड ॲज इट इज फोमोमध्ये तुम्ही होल्ड करून बसता दुसऱ्या दिवसाचा ट्रेड आणि तुम्ही म्हणता की काल तर 15,000 आले असते, आज पण येतील. मग तुम्ही तुमचं प्रॉफिट आले तरी काढत नाही, तुम्ही तुमची ग्रीड वाढवता आणि टार्गेट आले किंवा नाही आले हे बघत नाही आणि ग्रीड वाढवल्यानंतर गरज नसताना तो ट्रेड खूप मोठ्या लेवलला होल्ड करतात आणि त्याच्यानंतर तो ट्रेड तुमचं प्रॉफिट घेऊन लॉसमध्ये जातो. त्याला आपण म्हणतो फोमो ट्रेडिंग. त्याच्यानंतर एक होतं की तुम्ही स्टॉप लॉस कधी लावतच नाही, त्यामुळे तुमचे खूप मोठ्या लेवलला लॉसेस होतात किंवा स्टॉप लॉस लावल्यानंतर स्टॉप लॉस हिट होतं, त्यानंतर तुम्हाला वाटतं माझ्यासोबत तो खूप स्टॉप लॉस हंटिंग होतं म्हणून तुम्ही स्टॉप लॉस लावायचं बंद करतात आणि जिथे तुम्हाला 2,000चा लॉस आहे तिथे 10,000चा लॉस कधी होऊन जाते तुम्हाला कळत नाही. ते अगेन इमोशनल ट्रेडिंगमुळे होतं. त्यामुळे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं, तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करायचे, तुम्हाला नेहमी तुमच्या इमोशनवर कंट्रोल करायचं. चांगला ट्रेड चांगल्या लेवलपर्यंत होल्ड करायचा आहे, स्टॉप लॉस झालेला ट्रेड हा लवकर कट करायचा आहे आणि इमोशन इन्व्हॉल्व करून ट्रेडिंग नाही करायचे. आता हा जसं मी स्टार्टिंगला तुम्हाला बोलले होते की ट्रेडिंगमध्ये आल्यानंतर जर तुमचं 1 लाखाचं कॅपिटल आहे तुम्ही 10,000 कमवले तर 30 दिवसामध्ये तुम्ही किती मोठ्या लेवलला पैसे कमवू शकता हे तुमचं कॅल्क्युलेशन स्टार्ट होतं आणि मग तुम्हाला वाटतं की चला मी खूप पटकन ट्रेडमध्ये पैसे कमवू शकता. त्यामुळे तुम्ही ओव्हर लिव्हरेज, ओव्हर ट्रेडिंग वाढते. तर ट्रेडिंग हा काही तुमचा फिक्स इन्कम सोर्स नाही. ट्रेडिंग ही ॲज अ बिझनेस सारखी असते. ते तुम्हाला ॲक्च्युली एखाद्या महिन्यामध्ये खूप मोठा तुमचा, जसं तुम्ही एखादा जर बिझनेस करत असेल तर बिझनेसमध्ये होतं काय, तुम्हाला एखाद्या महिन्यामध्ये खूप मोठ्या लेवलला प्रॉफिट होतं, एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही बिझनेसमध्ये ब्रेक इव्हनवर असता, इव्हन तुम्हाला काहीच प्रॉफिट नसतं, काहीच लॉस पण नसतो. एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही उलटं बिझनेसमध्ये लॉसमध्ये असतात. त्यामुळे बिझनेसमध्ये पण तुम्हाला माहिती आहे की फिक्स इन्कम सोर्स नाही, तसंच ट्रेडिंग पण ही ॲज अ बिझनेस तुम्हाला ट्रेड करायची. याच्यात पण कसल्याच प्रकारचा फिक्स इन्कम नाही मिळत. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे तुम्ही जे 1 लाख रुपयावर 10,000 रुपये कमवता तर तुम्हाला वाटतं एका महिन्यामध्ये तर मला आरामात 3 लाख रुपये मिळेल, मग मी खूप पटकन पैसे कमवून जलद गतीने पैसे कमवून, हे तुमच्या डोक्यामध्ये थॉट्स यायला स्टार्ट होतात आणि त्यामुळे पण तुम्ही ट्रेडिंगमध्ये फेल होता. त्यामुळे तुम्हाला ट्रेडिंगमध्ये जर टिकून राहायचं असेल तर डिसिप्लिन फॉलो करणं, इमोशन कंट्रोल करणं, रिस्क मॅनेजमेंट करणं आणि कॅपिटल वाचवणं हे सगळ्यात मोठा तुमचा गोल असायला हवं. ह्या सगळ्या कारणामुळे इंट्राडे ट्रेडर फेल होतो. आता तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका यातली तुम्ही कोणती मिस्टेक केली त्यामुळे तुम्ही फेल झाल्या आणि ती मिस्टेक तुम्हाला आजपासून सुधारायची हा व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर होप्स तुम्हाला तुमच्या सगळ्या मिस्टेक रिकॉल झाल्या असेल, ज्या कधी तुम्ही केल्या असेल किंवा इन केस तुम्ही ह्या मिस्टेक केल्या नसेल तर ह्या करू नका. तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.